सिग्नल देतील तो निर्णय शेवटचा आणि अंतिम असणार आहे. जर काय ते कॅमेऱ्यामध्ये दिसलं नाही तर रणजितदादा पाटील आणि समाधानदादा आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. रणजितदादा पाटील आणि समाधानदादा आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. हॅलो हॅलो अभिषेक मेहर स्कोरर अभिषेक मेहर कुठे आहेत? चला सर्व काही रेडी, आमचे ऑफिशियल पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर रेडी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऋषीदादा देसाई स्ट्राईक हँडला, नॉन स्ट्राईक हँडला मुजम्मिल खान पहिलं षटक घेऊन समीर कदम सज्ज होतोय. सर्व काही रेडी आहे. पेजर्स 11 बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम या नवापूर नगरीमध्ये एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेली. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय आणि फेक होईपर्यंत सिंगल आली गेली. धावांचा श्री गणेश होतोय. पहा ग्रुप ए मधून पहिली मॅच जिथे टॉस जिंकला होता रेहान दुर्गेश 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले होतं सायबा या संघाला. पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय. सन्मान हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सिंगल साठी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि या स्पर्धेला सुरुवात होत असताना सायबा ए समोर रेहान दुर्गेश 11 हे बॅटल जे आपल्या भेटीला आले गेले. समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ लेग स्टंपच्या बाहेर. आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने बोलतायत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हातानं ड्राईव्ह केले गेले सिंगलसाठी. पहा पॉवर प्ले पहिल्या 2 षटकामध्ये घेणं गरजेचं असणार आहे असं आयोजक कमिटीकडून सांगण्यात आलं आणि स्पर्धेचा नियम सुद्धा आहे. 4 मध्ये 5 ही सुरुवात आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. समोर हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच गडले सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे पहिल्या षटकातील जिकडे आतापर्यंत 6 धावा धावपल करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय. स्ट्राईक हँडला मुजम्मिल खान. हो पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हाताने कट केले गेले सिंगलसाठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिकडे 7 धावा धावपल करतात. प्रथम बॅटिंग करत असताना सायबाई संघ. या ऐकूया डीजे आकाशला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. पॉवर प्ले घेतला गेलाय. सूरज चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सरचं स्वागत आहे या तेजस 11 बिग बॅश लीग 2025 मध्ये. आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. पहा पॉवर प्ले घेतला गेलाय जिकडे 7 धावा धावपलकावरती आहेत. मयूर नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल. हो हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा आता पॉवर प्ले म्हणजे पॉवर जनरेट अखेरकार कोणाला करायचे, बॅटरसाठी की बॉलरसाठी. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेले आणि 38 सर्कलमध्ये पुन्हा एकदा दर्शनला उभा केलाय.
आता या बघूया पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट कुठला संघ करणार आहे. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 8 धाबा धावपल करते. ओ लेग स्टंपच्या बाहेर आणि आमच्या ऑफिशियल पंच सांगताय तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 9 धाबा धावपलकावर फुल टॉस डायरेक्टली चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. नगरकर पहिल्या विकेटचं बदल. ऋषी देसाईला मैदान सोडावं लागलंय. डॉन थँक्यू पहा फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. नकेरकार मैदान सोडावं लागलं होतं कारण नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फेकी नाही आहे तो प्रसिंगर. पहा आतापर्यंत पॉवर प्ले षटक्याला पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत मयूरने करून दाखवला या षटकामध्ये. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 10 धाबा धावपल करते. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे आणि अशा वेळेला 38 सर्कलमध्ये एक खेळाडू तैनात आहे. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ ये क्या हुआ. नो +1 म्हणजे तब्बल 2 धाबा आल्यात. पहा आता सर्व पहिले 3 चेंडू मध्ये ठीक होतं मग आता याची काय गरज होती हा सुद्धा प्रश्न असणार आहे. 2 धाबा आल्यात. नो +1 आणि पुढील चेंडू आता पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता सिंगलसाठी. 13 धाबा धावपल करतोय. 4 चेंडूचा खेळ झाला गेलाय. चर्चा करतात. चर्चा महत्वाची आहे कारण पॉवर प्लेचं षटक सुरू नशवलेलं आतापर्यंत थोडस दबावामध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होते मयूर. 13 धाबा धावपलकावर फुल टॉस चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. परफेक्ट स्ट्रोक. चेंडू सीम मार्ग पार. चौकार. 4 धाबा. थँक्यू ऍक्शन प्ले मध्ये पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. फुल टॉस चेंडू गॅप मधून आणि गॅप मधून जात असताना चेंडू अखेरकार 4 धावांसाठी गेलाय. पुन्हा एकदा तोच फटका पण चांगली फिल्डिंग. ज्यावेळेस त्या ठिकाणी होते चेंडूला अडवलं फेकी केली परंतु 1 रन कंप्लीट. नखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय जिकडे 18 धाबा धावपलकावरती आहेत. या ऐकूया डीजे आकाशला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. पहिले 3 चेंडू समोर ठीक होते त्यानंतर अटॅक केलेला आणि अटॅक करत असताना अखेरकार तो चौकार. ते 9+1 तब्बल 2 धाबा आणि तिकडून थोडंसं धावपलक सुरू होत गेलं. अखेरकार 2 षटकांचा खेळ संपला गेला जिकडे 18 धाबा धावपलकावरती आहेत. विकास दसकर याचं कॅप्टन. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय सिंगलसाठी. पहा 19 धाबा धावपलकावरती आहेत. आता येणारे 11 चेंडूमध्ये किमान किती पाहतायत. 30-32 खेळपट्टी विकेट कशा प्रकारे बनवले. या धाबाचा पाठला काय की बचाव आहे या सर्व गोष्टी आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केले गेले सिंगलसाठी. रेहाल दुर्गेश एलेव्हन आणि साईबा बरेच वेळेला समोरासमोर आलेत. आता या समोरासमोर येत असताना कोणाच्या विरोधात कोणाचा कस कसा लागलाय या मॅच मध्ये आपल्याला पाहणार मी. पुन्हा एकदा सज्ज होते विकास मुझब्बिल खान समोर. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. 5 सुरुवात चांगली. विकेट नंतर दबाव नाही आहे. सर्वात जमेची बाजू साहेबा हे संघासाठी झाली होती. आता इकडून येणाऱ्या चेंडूमध्ये काय करायचंय कुठपर्यंत जायचंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ आता मात्र बॅटच्या टोला लागला होता. ऑन साइडला चेंडू गेला होता. रोहित चेंडू खाली येतोय तोपर्यंत 1 रन कंप्लीट. सिंगल आले गेले. नेक्स्ट मॅच जेवढे टॉस कडे आपण वळणार आहोत. चिवताने माऊली फुलपाडा समोर DCC नवापूर आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. कट करण्याचा प्रयत्न कट केला गेला चेंडूला पुन्हा एकदा सिंगलसाठी.
23 रन 23 धावा धावपलकर 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पहा 3 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावपलकर. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमच्या संघाची खेळताना मोठे थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. तिकडे जयेश घरत नवीन गोलंदाजी मार्कवर. पहा आता इकडून येणाऱ्या 6 मध्ये कुठे जायचं आहे, कुठपर्यंत जायचं आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट करायचं येणारे काळवेळ सांगणार आहे. जयेश समोर, कॅरन स्ट्राईक एंडला आणि पहिला बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला. चेंडूला फेकी झाली गेले परंतु 1 रन कंप्लीट. 1 धाव धावपलकर येते. 25 रन 25 धावा धावपलकर. समोर खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नव्हतं. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि डाऊन द ग्राउंड खेळत असताना तो पटका एक्झिक्यूट नाही झाला गेला. थोडासा खाली राहिला होता चेंडू आणि क्रिकेट पुन्हा एकदा सिंगल आली गेले. पहिल्या 2 मध्ये 2, शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये जिकडे जयेश सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. टॅप केले, फेंटकी झाले वेगाने. आता थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. सॉफ्ट सिग्नल सांगायचं. आता सॉफ्ट सिग्नल आउट आहे परंतु थर्ड अंपायरला रेफर केलं. सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत जिकडे डीपी नेटवर्क चॅनल प्रवीण पाटील या डिसिजनवर कार्यरत असतील. आपण ते हांगिलेच नाही विषयच नाही. मग तुझं सॉफ्ट सिग्नल जे आहे ते देऊन टाका मध्ये नाही. चला यस फिंगर घेऊन अप OU2 दुसऱ्या विकेटचं पतन आणि रनआउटच्या रूपानं करंटला बाद व्हावं लागलं. गॉन. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट आमची जान. थँक्यू 26 धावा धावपल करते. 26 रन ऑन द बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते मिस्टर सुमित. जयच्या हातामध्ये चेंडू आहे. अशा 26 धावा धावपल करत कट करण्याचा प्रयत्न कट केला गेला चेंडूला सिंगल साठी. 27 धावा धावपल करते. आता इकडून थोडस थांबवलं गेले आणि थांबवत असताना काय कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो जयेश. ओ आता थोडासा बाहेर आहे असं आमच्या पुष्कळ पंच सांगतात. त्यांना कार वाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ इकडे काय वाद पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अखेरकार चेंडू पाठीमागे गेला आणि अजून एका विकेटचं पतन. गॉन. क्रिकेट आमची शान. क्रिकेट आमची शान. क्रिकेट आमची शान. क्रिकेट आमची शान. क्रिकेट आमची शान.
थँक्यू 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 थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. ओमकार ओमकार येतोय. 5 शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या इनिंग मधील. लास्ट बॉल शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या पहिल्या इनिंग मध्ये, जिकडे चेस समोर ओमकार. ओ आतमध्ये येणारा चेंडू इतका आतमध्ये आला होता कदाचित कलाला मार्ग नव्हता. नगरकर पहिल्या इनिंगचा खेळ संपला, जिकडे धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती 30 धावांचं टार्गेट सेट केले गेले सायबा ए संघाने रेहान दुर्गेश एलेबेन या संघासमोर. Hello chick, hello chick. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. DCC नवापूर आणि जीवदाने माऊली फुलपाडा मुख्य मंचावर टॉस केला जाईल, त्यासाठी दोन्ही कॅप्टनने मुख्य मंचावर यायचंय. चला 15 मिनिटांचा अवधी असणार आहे, त्यासाठी टायमर सुद्धा ऑन असणार आहे. 30 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले 24 मध्ये 30. आणि आता बघूया या धावांचा पाठलाग की धावांचा बचाव आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल, ज्याने या सलामीच्या जोडीने यंदाच्या हंगामामध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवलं. जयेश गरत आणि दर्शन अहिरे. आणि आपल्याला दिसत आहेत नेहमीच पहिल्या षटकामध्ये टीम साहेबाकडून ऋषीदादा देसाई यांच्या हातामध्ये चेंडू आहे. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. DCC नवापूर आणि जीवदाने माऊली फुलपाडा आले. DCC नवापूरचा कॅप्टन कुठे आहे? चला सर्व काय रेडी. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड. ओ फिल्डिंग चांगली. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता या धाबांचा पाठलाग आहे की बचाव करायला मार्ग नाहीये. सुरुवात कशा प्रकारे असणार आहे या स्पर्धेची? हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले होते, सन्मान दिला होता सिंगल साठी. पहा पहिले 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धावा धावफलकावर. नेचर 20 चे ऑनर जयजी वैती आपला सुनिते की आपण मुख्य मंचावर येऊन स्थान पण उभा. आपलं सरचे स्वागत आहे या तेजस्वी बिग बॅश लीग 2025 मध्ये. हो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेला चेंडूला सिंगल साठी. पहा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकावर 30 धावांचा टार्गेट आहे. आता या 30 धावांचा टार्गेट येत असताना पॉवर प्ले कशा प्रकारे असणार आहे, सर्व गोष्टी एकत्रित कराव्या लागणार आहेत. हो वेगाने येणारा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर थोडासा कट चालला होता आणि कट होत असताना
बाहेर गेलाय. डीसीसी नवापूर कॅप्टन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सिंगल साठी. 5 मध्ये 5 ही सुरुवात आहे आतापर्यंत, जिकडे शेवटच्या आणि अंतिम चेंडू आहे आणि ऋषिदास देसाई यांच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला जयेश घरत. पुन्हा टॅप केला गेला चेंडूला. टॅप करण्यानंतर बॅटरकडे बराच वेळ असतो, त्यासाठी रनिंग बिटवीन द विकेटसाठी तितक्याशा अडचणी नाही आहेत. अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावर. थँक्यू. पॉवर प्ले घेतला गेलाय. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. आता पॉवर प्ले मध्ये काय नाही पाणी पण कोणता. हॅलो चला, पॉवर प्ले घेतला गेलाय आणि आता पॉवर जनरेट कोणाला करायचंय. 38 सर्कल मध्ये द मॅजिकल फिंगरला उभा केला गेला. मुझम्बिल खानच्या हातामध्ये चेंडू आहे आणि अशावेळेला दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले इज ऑन. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला सिंगसाठी. पहा, ज्या कोणाच्या रस्त्यावर बाईक आहेत कृपया खाली लावा. खाली पार्किंग साठी जागा केली, त्यासाठी प्लीज सहकार्य करा. रस्ता थोडासा शॉर्ट असल्या कारणाने आणि आता रिसॉर्टचा सुद्धा टायमिंग झालाय, त्यामुळे तिकडून वेगाने येतील, त्यामुळे इतक्या अडचणी आणून देऊ नका. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेली आणि 7 धावा धावफलक करते. ओमकारला आता पुढे आणण्याचा प्रयत्न, पुन्हा तेच घडलंय. पहा, थोडस बदल करतात क्षेत्ररक्षक मध्ये. पहा, मजा येणार आहे या मॅच मध्ये, खास करून या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता खऱ्या अर्थाने या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रिझल्ट लागणार आहे की या मॅच मध्ये कुठला संघ पुढे आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ, कॅच ड्रॉप. हो हो हो, आता ही कॅच सुटले की मॅच सुटले येणार कॅल्व्हल सांगणार आहे. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ, ढूंढो रे साजना. हातामध्ये चेंडू आला नाहीये आणि कॅच ड्रॉप झाला होती. फुलटॉसला पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा हेच घडलं होतं, दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तेच. येस, मोठ्या विकेटचं पतन. जयेश करत डिपार्ट्स गॉन. थँक्यू. द ब्रँड बर्नाला प्रशांत घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहा, आयोजक कमिटीकडून पुन्हा सांगण्यात येतात, डीसीसी नवापूर कॅप्टन वेल ऑलरेडी आपल्याकडे कमी आहे, त्यासाठी जीवदानी माऊली फुलपाडाचा कॅप्टन 2दा येऊन गेलाय ऑलरेडी. ओ, मोठा फटका मारायचा प्रयत्न. फेकी नाहीये. प्रशांत घरत द ब्रँड बर्नाला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहा, आयएसपीएल खेळून आयएसपीएलच्या मोठा तरारामध्ये या खेळाडूने सहभाग घेतला होता आणि तो खेळाडू मोठी स्पर्धा आयएसपीएल गाजवून आलेला प्रशांत घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ, इकडे काय. ओ, सर्व गोष्टी आता पाहणार आहोत आम्ही आमच्या डीबी नेटवर्कवर की अखेरकार काय घडलं होतं. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. जाऊया डीबी नेटवर्कवर.
हे सुटीचं फेअर डिलिव्हरी पहा. ज्या वेळेला क्षेत्र संपलं त्यावेळेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर नव्हता, आतमध्ये होता पाय, त्या कारणाने फक्त एकच दाबाली गेली. चांगली फिल्डिंग, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. चला टॉस साठी या. जीवदानी माऊली फुलपडा DCC नवापूर दोन्ही कॅप्टन टॉस साठी आयोजक कमिटीकडून वारंवार सांगण्यात येते. त्यासाठी समाधान दादा काळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वसई बिरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष समाधान दादा काळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आमच्या मुख्य मंचावर DCC नवापूर समोर जीवताने माऊली फलपाडा 110. जीवताने माऊली फलपाडा टॉस जिंकलाय. बॅकपुटर जाऊन पुन्हा चांगली फिल्डिंग, तोच प्रयत्न होता. आता पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये पूर्णपणे पॉवर जनरेट केले गेले मग आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 1-1 11 धाबा धावफलकावरती आहेत. या ऐकूया DJ आकाशला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. अरे खास दोस्त भावा नको त्याच्या एकच तू माझा जिगरी यार. थँक्यू. या स्पर्धेला जोडले गेले आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर. त्यानंतर या स्पर्धेत आपण YouTube-द्वारे पाहतोय DBN नेटवर्क आणि अहमदाबादच्या हंगामामध्ये DBN नेटवर्कने काय जबरदस्त कामगिरी केली. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी पहिल्या मॅच मध्ये स्कोअर कार्ड जो होता त्या DBN नेटवर्कचा होता. जर काय तुम्हाला सुप्रीमो चषक, आता इक्वेशन काय आहे मॅच मध्ये 12 मध्ये 19, या षटकामध्ये खऱ्या अर्थाने मजा येणार आहे की कुठला संघ मॅच मध्ये पुढे. 12-19 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले आणि प्रसाद बाबूच्या हातामध्ये चेंडू आहे. टायमरवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. चला पहिला बॉल, बॅकपुटर जाऊन कडक स्ट्रोक, गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू सीमा गप्पार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे वेट केलं होतं. वेट करत बॅकपुटर गेले. बॅकपुटर जात असताना बॅटचा पेस प्रॉपरली ओपन केला आणि चेंडूला गॅप मध्ये पाठवलं आणि गॅप मध्ये जात असताना TPL चौकार 4 धाबा. पहा पहिले चेंडू चौकार आला गेलाय. आता पुढील चेंडू पुन्हा डाऊन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग सागर देसले कशा प्रकारे चेंडूला अडवलं. त्वरित फेकी आणि त्या कारणाने दोन्ही खेळाडू सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय, पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो आता थोडासा कट केला गेलाय चेंडूला आणि लेग स्टंपच्या बाहेर जात असताना वाईट चेंडू घोषित केला. पहा चर्चा होते. चर्चा इतकी सुद्धा नको की जास्त त्या चर्चेला मोठं केलं जाईल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रसाद बाबूच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक हँडला प्रशांत करत समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ फेकी होईपर्यंत सिंगल रन. पुन्हा एकदा सिंगल आले गेले. 1-7 17 धाबा धावफलकावर, जिकडे आतापर्यंत या मॅच मध्ये इक्वेशन राहिलंय 9 मध्ये 13 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. अजूनही दर्शन आहे स्ट्राईक हँडला. सलामीर साठी आलेला फलंदाज. ओ बॅट चेंज. ओ पुन्हा तेच पहिल्या षटकामध्ये जे घडलं होतं ते पुन्हा आता घडलंय. पहा ऍक्शन रिप्ले बघणं महत्वाचं आहे. हो बॅट चेंज जात असताना हातामध्ये थोडासा लांब होता. जर काय ते प्रयत्न होत असते तर हातामध्ये नक्कीच आला असता, परंतु थोडेसे लांबचे प्रयत्न होते. सिंगल आले गेले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकपुटर जाऊन चांगले बिल्डिंग. बॅकअप चांगला होता म्हणून बॅकअप झालाय. अजून एका विकेटचं बदन. प्रशांत गरज 3 पार्ट्स गॉन. तलवार मी त्या तलवारीची आहेस दूरधार. तलवार मी त्या तलवारीची आहेस दूरधार. पहा खूप एका चेंडूवर सायबा पुढे जातोय, दुसऱ्या चेंडूवर रेहान दर्गुशलम पुढे जातोय. थोडासा अडचणी वाढल्यात. समोर डाऊन ग्राउंड. पुन्हा चांगली फिल्डिंग. फेकी होती तोपर्यंत सिंगल.
पहा मंगेश, डाऊन द ग्राउंडला खेळत फटके असताना चांगली फिल्डिंग झाली गेली. पहिल्या षटकामध्ये आपल्या ऋषिराज देसाई दिसले होते, दुसऱ्या षटकामध्ये, आणि त्यानंतर आता सागर देसाई सुद्धा दिसतोय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे आणि अखेरकार 6-11 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. या ऐकूया डीजी आकाशला. थँक्यू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ, थोडक्यात हुकलाय. असं वाटलं होतं की चेंडू कदाचित त्या बॅनरवरून जाईल, परंतु त्या प्रकारचं काय घडलं नाहीये. सागर देसले मॅजिकल फिंगर शेवटच्या अंतिम षटकामध्ये. आता इक्वेशन काय बनले? 5 मध्ये 10. सागरच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ, बॅट चेज टॉपला लागले असताना किरकर चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एका विकेटचं पतन गॉन. थँक्यू. खूप मोठ्या अडचणीमध्ये. आता 4 मध्ये 10. काय इकडून एका चौकाराकडे पाहिलं जातोय. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. बॅकअप सुद्धा तितकाच वेगाने. इतकी चांगली फिल्डिंग की त्वरित चेंडू डायरेक्टली त्या खेळपट्टीवर, त्या बॉक्स मध्ये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय जबरदस्त एफर्ट होतो. आता 3 मध्ये 9 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू अडवलाय. डॉट. पहा मॅच होती कुठे, मॅच बनली कुठे, कोणाच्या विरोधात बनली, कोण कधी बाद झाला आणि बाद झाल्यानंतर कुठे दडपण वाढलं, या सर्व गोष्टींचा विचार करतोय रेहान तुर्किश 11 संघ. मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. लास्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न. अखेरकार मॅच चौकार गेलाय. अखेरकार मॅच फिनिश. सामना जिंकलाय सायबा ए संघाने आणि पराभव छायेत जातोय रेहान दुर्गेश 11 संघ. थँक्यू.